शहरातील गोविंदनगर भागात अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे। अशी माहिती आज रविवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान दिली आहे। बीड शहरातील गोविंदनगर धानोरा रोड या भागामध्ये कमरेला पिस्टल लावून मोटरसायकलवर फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुयेग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान याच्याविरुद्ध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 6 तर स्वप्नील उर्फ आदित्य उर्फ सोपानदार अशोक पाखरे याच्या विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात 8 गुन्हे दाखल आहेत। बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना माहिती मिळाली की दोघेजण मोटरसायकलवर पिस्टल लावून फिरत आहेत। त्यानुसार पोलिसांनी गोविंदनगर येथे सिमेंट रोडवर सापळा लावून मोटरसायकल क्रमांक MH14H A1608 यावरून येत असलेल्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना पाहून मोटरसायकल चालू स्थितीत सोडून ते करपारा नदीच्या दिशेने पळू लागले। याचवेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 2 ते 3 किलोमीटर नदीपात्रातून पाठलाग करत दोघांना पकडले। यावेळी पोलिसांनी सुयेग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान वय 25 गोविंदनगर धानोरा रोड बीड येथून याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळून आले। पोलिसांनी स्वप्नील उर्फ आदित्य उर्फ सोपानदार अशोक पाखरे वय 30 राहणार भिंगार जिल्हा अहिल्यानगर यालाही ताब्यात घेतले। त्याचबरोबर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली। या दोघांविरुद्ध जबरी चोरी, जबरी घरफोडी, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याची माहिती चौकशीत समोर आली। ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस अधीक्षक नवनीत कावत, DYSP कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुनगाव, क्षीरसागर, मराडे, येवले, रहाडे, महानोर, आगलावे, सानप, कांदे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे। याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत।